नमस्कार मित्रांनो, गाडा मालक चॅनलमध्ये सरचे स्वागत आहे आणि आज आपण आलेलो आहे श्रद्धांजली केसरीमध्ये. आणि आज आपल्यासोबत आहे हिंद केसरी, कोरेगाव हिंद केसरी शंभू आणि दिलदार मनाचं व्यक्तिमत्व म्हणजे आपले आकाश शेठ राऊत. शेठ नमस्कार. नमस्कार. आज तुम्ही श्रद्धांजली केसरीमध्ये शंभूला घेऊन आले. काय सांगाल आजचं नियोजन? आज खरं अतिशय चांगलं आयोजन केलेलं आहे आपल्या कर्जत टीमने. सर्वप्रथम त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो. कारण का आज आज सर्व ठिकाणी जे मैदान होतं, काही गावाच्या निमित्त होतात नावाच्या, कोणाचा वाढदिवस असतो, कोणाचा इतर काही कार्यक्रम असतात तेव्हा ठेवतात. पण आज खरोखर या कर्जतकरांचे त्यांचे अभिनंदन केलं पाहिजे संपूर्ण रायगड ठाण्याच्या वतीने, की आज त्यांनी श्रद्धांजली केसरी ठेवली. खरोखर या बैलगाडी क्षेत्रामध्ये सर्व होतकरू निघून गेली आपल्यातून काही माणसं आणि त्या माणसांच्या निमित्त आणि त्या दिग्गज लोक जी होती या बैलगाडी क्षेत्रात, ज्यांनी अनेक वर्ष या बैलगाडी क्षेत्र चालू ठेवलं, त्यांच्यासाठी श्रद्धांजली केसरी ठेवली. अतिशय चांगली गोष्ट आहे आणि खरोखर या श्रद्धांजली केसरीमध्ये जेवढे आमचे जेवढे आमचे मित्रांचे वडील असतील, माझे वडील सुद्धा आहेत त्याच्यामध्ये बॅनरमध्ये, त्यांना सर्वांना भावपूर्ण श्रद्धांजली असेल. खूप सुंदर तुम्ही सांगितलं. कारण उत्तम असे स्वर्गीय गाडा मालक म्हणजे आपले पंढर शेठ फडके, त्यानंतर मोहन शेठ आपले स्वर्गीय मोहन शेठ. त्यानंतर असे बरेचसे मोठे-मोठे गाडा मालक श्रद्धांजली केसरीमध्ये त्यांना एक अर्पण करण्यासाठी ठेवलेली आहे. आणि खूप सुंदर असं भव्य-दिव्य मैदान आणि शंभू आणि रायबाज आणि तोच मागचा जो थरार या मैदान म्हणजे शंभूचं आवडतं मैदान. आणि महाराष्ट्राची लाडकी जोडी रायबा आणि शंभू थारचे मानकरी इथे झाले होते. आणि आज खूप सुंदर असा गटपाससुद्धा करून दाखवला. काय सांगाल आज? अतिशय चांगली गाडी पळाली. खरोखर या गाडीला चांगला स्पीड लागतो. कारण का दोन्ही एका मापाची बैल आहेत आणि सेम त्यांचं पळणं सुद्धा आहे आणि योगायोग जुळून सुद्धा येतो या गाडीचा आणि चांगला स्पीडसुद्धा गाडीला लागतो. म्हणून हीच गाडी पळवणं ठरवलं आणि शंभू पण या मैदानात काय सर्व ठिकाणी चांगला पळतो. पण आज चांगलीच गती लागली गटाला सुद्धा गाडीला. कारण शंभूचा हा जो रान आहे, हा आवडतं रान आहे. कारण ह्या मैदानामध्ये शंभू आला म्हणजे पब्लिक डायरेक्ट सांगते का 100% कार्यक्रम होणार. 100% प्रेक्षकांचं प्रेम आहे त्याच्यावर आणि प्रेक्षकांना सर्वांना माहिती आहे त्याचा स्पीड काय आहे. त्याच्या स्पीडच्या पळावर त्याला लोकं बोलत असतात, की 100% शंभू चांगल्या मैदानात पळत असतो आणि खरोखर अतिशय चांगला प्रेक्षक जेवढे त्याच्यावर प्रेम करतात त्यांच्या म्हणण्याप्रमाणेच पळतो तो. कारण एक आगळं-वेगळं एक व्यक्तिमत्व म्हणजे तुमचं दिलदार व्यक्तिमत्व असतंय. कारण हिंदकेसरी, कोरेगाव हिंदकेसरीमध्ये तुम्ही जो पायरा केला, कारण ज्या बैलांनी जवळ मार खाल्ला होता. बरेचसे मैदानामध्ये मार खाल्ला, बिनजोडला मार खाल्ला, गटामध्ये मार खाल्ला. पण तो नामांकित बैल होता. त्याच्यावर तुम्ही विश्वास दाखवला आणि हिंदकेसरी करून दाखवला. हे दिलदार व्यक्तिमत्व अखंड महाराष्ट्राला बघायला मिळालं. काय सांगाल त्या नियोजनाबद्दल? कारण कुठेतरी तुम्ही एक असं आगळं-वेगळं नियोजन करून दाखवलं. भाऊ बैलगाड्या क्षेत्रात बैल नाही बघायला लागत, दोस्ती बघायला लागते आणि दोस्तीच्या पलीकडं काही नाही आहे. त्याच्यामुळे आणि मलाही सुद्धा माहिती आहे, की तो नंदी पळतो, पण त्याला बैल नाही त्याच्यामुळे त्याच्यामुळे तो नंदी मार खात होता. पण मला तर समजते हा नंदी पळतोय आणि मी तरी त्याला नंदी का नको देऊ? कारण कानाशेठ चांगला व्यक्तिमत्व आहे आणि खरोखर अतिशय बैलगाडी क्षेत्रात त्यांच्याशी कोणी पण शर्यत केली, तर कधी ते बिचारे चिडत नाही, काय नाही. माझ्याही सुद्धा शर्यती बऱ्याच वेळा त्यांच्या झाल्यात आणि त्या व्यक्तीला बैल देणं खरोखर साजिश आहे आणि अतिशय चांगली गाडी पळाली, एक नंबर केला. आता त्या दिवशी सुद्धा आम्ही खिडकाळीला काही कारणास्तव गाडीने मार खाल्ला. पण कानाशेठच्या घरी लग्न असून सुद्धा त्यांनी बैल माझ्यासाठी आणला. ही खरोखर एक शब्दाची जाणीव आहे आणि एक खरोखर दोस्तीची जाणीव आहे आणि त्या दोस्तीच्या ह्याच्यासाठी कानाशेठने सांगितलं 100% शंभूसाठी बैल आणतो आणि त्या दिवशी त्यांनी बैल एका शब्दावर माझ्यासाठी आणला. हेच संबंध आणि हीच दोस्ती आहे. म्हणून तुम्हाला म्हटलं जातं आहे दिलदारवानाचं व्यक्तिमत्व आणि राजा माणूस. आज 12-13 जो सरकार आहे, मोहन शेठ राऊत आपले जुने गाडा मालक, स्वर्गवासी जुने गाडा मालक. आज त्यांनासुद्धा कुठेतरी आज वाटत असेल, की माझं जे हे होतं म्हणजे नाव ते आज अजर-अमर होत आहे पुढे. काय सांगाल शेठबद्दल? पप्पांच्या बद्दल जेवढं सांगू तेवढं कमी आहे. कारण का या बैलगाडी क्षेत्रात आज एवढ्या वर्षापासून आम्ही आहोत. आज खरोखर वडिलांच्या नावाच्यासाठी हा शौक चालू आहे आणि वडिलांच्यामुळं आम्हाला ही इज्जत लोकं देतात. आज वडिलांचे मित्रसुद्धा अड्ड्यामध्ये ज्या टायमाला भेटतात,
की आमच्या मित्राचं नाव चालवतोय मुलगा त्याचा. मग ते मला खूप आनंद वाटतो त्या गोष्टीचा, अभिमान वाटतो. यार खरोखर आपण वडिलांचं नाव खरोखर नेलंय का वरती आणि खरोखर सर्व लोकांच्या ज्या टायमाला तोंडातून ऐकल्यानंतर तर खरोखर मला असं वाटतं खरोखर वडिलांचं नाव सातासमुद्र पार नेलेलं आहे शंभूनी. आणि हा शौक एवढ्या वाडवडिलांपासून असतानाही आजही आम्ही तसेच आहोत. वडील पण आमचे तसेच शौक करतात. आम्ही सुद्धा तसेच शौक करतोय. आणि नेहमी एक नंबराचाच नंदी असतात. आजही सुद्धा आपण शंभूला नंदी नव्हता तर आपण देवा आणला. म्हणजे नेहमी एक नंबराचे जेवढे या महाराष्ट्रामध्ये जेवढे नंदी पळतात, तेवढे एक नंबरचेच नंदी आणायचे. महाराष्ट्राच्या बाहेरून सुद्धा नंदी आणलेले आहेत मी. बघा, खूप सुंदर. कारण नियोजनामध्ये तुमचा कोणी हात धरू शकत नाही. आत्ताच्या घडीला जो टॉपचं नियोजन आहे ते म्हणजे आकाश क्षेत्राऊट. कारण राजा 777, थारचं मानकरी, शापूर केसरी आणि कोरेगाव हिंद केसरी आणि आज श्रद्धांजली केसरी 100%. खरोखर माझं नियोजन जरी असेल तर त्याच्यामागे सर्व शंभूची ताकद आहे. शंभू पळाला तर नियोजन लागेल. शंभूच्या पळाच्या जोरावर आम्ही नियोजन लावत असतो. कारण का शंभूच जर पळाला नाही तर त्याला कुठलाही एक नंबरचा बैल घालून ते साध्य होणार नाही. कधीही नंबर होणं. मग त्याच्यासाठी शंभू जसा पळतोय तर शंभूला आम्ही नवीन-नवीन कसा बैल टाकता येईल. शंभू म्हणजे तो बैल कुठे पळेल आता शंभूला खालून खूप स्पीड आहे. खालून मध्येपर्यंत शंभू तर हातात धरायला लागतो. मग त्याच्याबरोबर तो बैल कसा टाकता येईल बाजूचा बैल कारण टिकला पाहिजे. त्याच्यासाठी सातत्याने आमचे प्रयत्न असतात आणि आणि नियोजन वगैरे व्यवस्थित करायला लागतं. कारण का 3 फेऱ्याचं नियोजन खूप वेगळं असतं. कारण का गटाला जरी मार खाल्लं तरी घरी जायला लागतं लवकरच. परंतु काय पहिले असं नव्हतं. पहिले किती पण गट जरी हे बाद झाला तरी पुन्हा एकदा पळू शकतो. 2दा-3दा पळवायचे लोकं. पण खरोखर पश्चिम महाराष्ट्रातल्या आमची जी संघटना आहे, त्यांनी अतिशय चांगला नियम काढला आणि त्या नियमामुळे बैलांची सुद्धा हे होत नाही जास्त, की सारखं कंटिन्यू पळवत नाही. कारण गट मार खाल्ला तर लोकं लगेच घरी जातात. पुरला तसं नसतं. पहिलं पुन्हा पळवायचे लोकं. पण खरोखर संघटनेने चांगला नियम काढला आणि संघटनेने चांगला नियम काढल्यामुळे खरोखर बैलगाडा शर्यतीला चांगली शिस्त आलेली आहे. खूप सुंदर. आज प्रेक्षकांची एक इच्छा आहे, की स्वर्गीय पंढरीशेठ फडके यांचा सर्जा आणि शंभू ही जोडी कधी बघायला मिळेल? 100% ज्या टायमाला ते मला फोन करतील 100% पंढरी शेठचा सर्जा आणि आपला शंभू पळेल. पंढरी शेठचे खरोखर आमचे खूप जुने संबंध आहेत आणि पंढरी शेठने आम्हाला 2दा बैल दिला होता. माझ्या काकांनी, प्रवीण काकांनी एकदा बैल मागितला होता. ते एका शब्दावर स्वतः बैल घेऊन आले होते. ती अशी व्यक्तिमत्व आहे. बघा पंढरी शेठचं मध्ये तुम्ही ते व्हिडिओ पण व्हायरल झाली होती, की एखाद्याने आपल्याकडे बैल मागितला तर त्याला नाही, नाही बोलायचं, की त्यांनी मागितल्यानंतर आपल्याला तो मोठपणा आहे. आपल्याला तो बैल मागतो, तर त्याचा बैल नाही बघायचा, त्याला बैल द्यायचा, असं पंढरी शेठ. आणि खरोखर दिलदार व्यक्तिमत्व होते. पंढरी शेठ आज खरोखर मी त्यांच्या नातवासमान असताना पण मला एवढी इज्जत होती आणि एवढे बिचारे एकदम मनमिळाऊ होते. आपल्यामध्ये बसले तर कधी असं नाही, की मोठा माणूस, छोटा माणूस. एकदम म्हणजे एकदम सर्वसामान्यांसारखे कोणामध्ये पण बसणार कोण, अशी व्यक्ती पाहिजे आणि बघा त्या व्यक्तीचं सर्व नाव काढतात. माणूस गेल्यानंतर त्याचं नाव काढलं पाहिजे. त्याला शिव्या नाही दिल्या पाहिजेत. असे पंढरी शेठला प्रत्येक माणूस त्यांचं नाव काढतो. पंढरी शेठ खरोखर दिलदार व्यक्तिमत्व. अहो, अशी त्यांना पदवी लागली बघा ना. बैलगाडी क्षेत्रात पुन्हा असा गाडा मालक होणे नाही. ही पदवी केवढी मोठी आहे आणि 100% ती पदवी खरं आहे. तर क्षेत्र जोपर्यंत आहे तोपर्यंत हे नाव अजर अमर राहणार पंढरीशेठ फडके. आणि तसेच आपले स्वर्गीय मोहन शेठ राऊत हे सुद्धा एक सुंदर गाडा मालक होते. जुने गाडा मालक आणि त्याच्यानंतर गुरुनाथ फडके आणि आकाश शेठ राऊत हे सुद्धा एक त्यांच्याच पावलावर पाव ठेवून हे शर्यत क्षेत्र पुढे नेत आहेत. दादा जाता अजून एक प्रश्न. आज श्रद्धांजली केसरी खूप सुंदर असं मैदान आहे. हे जे रान आहे ते आवडतं रान आहे शंभूसाठी. आज इतिहास बघायला मिळेल का? 100% आज जर प्रेक्षकांची इच्छा आहे, ती 100% शंभू आणि रायबा पूर्ण करेल आणि अतिशय चांगला स्पीड लागल्यामुळे मला असं वाटतं फायनलचा 100% गुलाल आपल्या कपाळी लागेल. काय सांगाल आज सर्व सहकारी तुमच्या सोबत आहेत. खूप सुंदर असे त्यांची तुम्हाला एक ठामपणे एक मैत्री आणि सहकार्य लाभत असते. काय सांगाल त्याबद्दल? सहकार्य सर्व माझे घरातले मेंबर्स आहेत. आज 200 माणसांचं कुटुंब आहे आमचं आणि सर्व मुलं आमची सर्व एकदम मनापासून शर्यती असल्या का सगळे सकाळी आदल्या दिवशी सगळी तयारी असते. सर्वजण एकत्र येतो, वाड्यावरती नियोजन होतो आणि त्याच्यानंतर मग म्हणजे शर्यतीची तयारी चालू होते आणि सर्वांचं एकदम मनमिळावं हे आमचा संदीप सगळ्या बैलांची काळजी घेत असतो. सर्वप्रथम तो घरापासून म्हणजे घरीपासून ते मैदानी
समोर तर तोच त्या बैलांचा फॉलोअप घेत असतो आणि बैलांची देखरेख वगैरे सर्व आज त्याच्यामुळे सर्व बैल वगैरे व्यवस्थित आहेत आणि एकदम मिळावू आहे तो पण. कारण का त्याला पण वाटतं की काकांचं नाव कुठेतरी झालं पाहिजे आणि सातत्याने बैलांच्या पाठीमागेच असतो. खूप सुंदर. दादा जाता-जाता अजून एक प्रश्न. एक प्रेक्षकांनी विचारलं होतं, की मुरबाड शहापूर जो शर्यत क्षेत्र सध्या बंद पडलेला आहे. तर आकाश शेट राऊत हे सुद्धा आज कमिटीवर आहेत. तर त्यांना काही म्हणजे मदत होईल का? कारण तो शर्यत क्षेत्र जवळ-जवळ 6 महिन्यापासून कुठेतरी खोळंबलेला आहे. काही त्याच्यावर तोडगा निघेल का? 100% त्याच्यावर तोडगा निघाला पाहिजे. त्या दिवशी सुद्धा मी ऐकलं, की मुरबाडला शर्यती बंद आहेत, शहापूरला शर्यती बंद आहेत. पण असं आहे आता विषय कारण का कुठेतरी त्या भागामध्ये जोड्या कमी असतील, माझ्या सांगण्यात तरी. जोड्या कमी असल्याकारणाने माणसाला तिथे त्यांचं मैदान भरत नाही. याच्यापूर्वी तिथे चांगले मैदान भरत होते. पण आता काही लोकांना बघा भाऊ, जवळ-जवळ मैदान असतात, 5-5, 10-10 किलोमीटर असतात. तर मग 10 किलोमीटर सोडून 20-30 किलोमीटर येऊ शकत नाही. त्याच्यासाठी काहीतरी होत असेल. 100% बघा प्रत्येकाचे दिवस येत असतात. त्यांनी जर चांगलं आयोजन केलं, चांगले बक्षीस ठेवले, 100% त्यांच्या मैदानात सुद्धा लोकं जातील. जो आता मुरबाड तालुक्याचा शर्यत क्षेत्र बंद पडलेला आहे. बरेचसे लोकं बघा आता राजकारणाचा विषय धरला तर किसन कथोरे साहेबांच्याकडे भरपूर लोकांची इच्छा आहे, की मुरबाडचं शर्यत क्षेत्र चालू व्हावा. पण बरेचसे प्रेक्षक आम्हाला स्वतः म्हणतात, की आकाश शेट राऊत यांनी मदत करून कुठेतरी मुरबाडचं शर्यत क्षेत्र चालू झालं पाहिजे आणि उंबरवेढा हा मैदान मुंबईकरांना बघायला मिळाला पाहिजे. 100% त्यांनी मला कधी पण आवाज द्यावा, की "शेठ आम्हाला हे बक्षीस पाहिजे, हे पाहिजे." मी 100% त्यांच्या मदतीला धावेन. कारण का आपण या समाजाचे देणेकरी आहोत. तर त्याच्यामुळे कधी पण मला त्यांनी आवाज दिला, "शेठ आम्हाला बक्षीस पाहिजे आमच्या मैदानात." त्यांनी मला आवाज दिला त्या टायमाला मी त्यांच्यासाठी उभा राहीन. खूप सुंदर दिलदार व्यक्तिमत्व आकाश शेठ राऊत आपल्यासोबत आहेत आणि खूप चांगलं असं ते नियोजन करत असतात आणि जेव्हा-जेव्हा कुठलाही प्रॉब्लेम होतो तेव्हा-तेव्हा ते सॉर्ट आउट करत असतात आणि खूप सुंदर. दादा आज इतिहास घडणार आणि इतिहास बघायला मिळणारच. त्यासाठी शुभेच्छा देतोय आणि पुढील नियोजनासाठी सुद्धा शुभेच्छा देतोय. धन्यवाद, धन्यवाद. तुमचे मनापासून धन्यवाद.